सुमारे 36,000 कोटींच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या पहिल्या टप्प्यात केवळ 15,000 कोटींचाच निधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या केवळ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जाणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या ताज्या 50 ठळक बातम्या। कर्जमाफींची यादी बघूयात आपण या व्हिडिओमध्ये पुढे। कर्जमाफीसाठी पात्र ठरत असलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर झाली। जिल्हा बँकेचे 11,166 कर्जदारांना मिळणार कर्जमाफीचा लाभ। 95 कोटी 92 लाखांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। तुमच्या जिल्ह्यातील यादी देखील पुढे आहे। आणखीन 2 दिवस जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। हवामान खात्यांचा इशारा। पावसाचा मुक्काम कायम। नागरिकांना सतर्कतेचा दिला इशारा। रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट। सोयाबीन विमा हप्त्यांपोटी हेक्टरी वाढले 58 रुपये। शेतकऱ्यांना मोजावे लागणार जादा रक्कम। त्यासोबतच कापूस विमा हप्त्यांच्या रकमेमध्ये 291 रुपयांची घट। कापूस उत्पादकता अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना 75,000 अनुदान मिळणार। कापसाचे खुंट ठरतील संपत्ती। कॉटन शेडसाठी आता महाडीबीटीवर करता येईल अर्ज। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सरकारी खरेदी दरात 13% वाढ झाली। प्रति क्विंटल 2,125 रुपयांचा दर निश्चित झाला आहे। मुसळधार पावसामध्ये काळजी घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरिकांना सावधानगिरीचा इशारा। 6 तारखेपर्यंत पावसाचा जोर। सरसकट कर्जमाफीसाठी साबळे यांचे उपोषण 3ऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा। मुख्य सेविका पदोन्नतीला आता 45 वर्षांची अट रद्द करण्यात आली। शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणार याचा लाभ। गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली। सरासरीपेक्षा 5.9 मिमीने पाऊस कमीच। जिल्हा बँकेकडून 44,699 कर्ज खात्यांची माहिती अपलोड झाली। लातूर जिल्ह्यातील 44,699 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू। शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत संधी। 14 खरीप पिकांचा समावेश आहे। शेतकऱ्यांना डिजिटल क्रॉप सर्व्हे व ॲग्रिस्टेक नोंदणी अनिवार्य आहे। 1,146 शेतकऱ्यांना 1 कोटींची मदत। म्हणजेच की गेल्या एप्रिल आणि मे 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळाली। धुळे तालुक्यातील अपडेट। मदतीतून कोणतीही बँक वसुली किंवा कपात करणार नाही। रेल्वेमध्ये फुकट्यांना आता दुप्पट दंड, अन्यथा तुरुंगवास भोगावा लागेल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,80,00,000 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। दरामध्ये घसरण आणि कोकळा रोगांचा फटका। मिरची उत्पादक दुहेरी संकटात। अंगणवाडी सेविकांची निर्देशने। BLO च्या कामाला विरोध। तहसील कार्यालयासमोर आंदोलन। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार। 20 जुलैपासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा होतील। महामुंबईमध्ये तुफान बरसला आहे पाऊस। आणखीन 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला। त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत व्याज घेऊ नका। म्हणजेच की कर्जमाफी योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासनाचा आदेश। थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। मागील वर्षी 60%, यंदा जून अखेर अवघ्या 15% पेरण्या। पावसाची एंट्री विलंबाने उशिरा सुरू झाल्या पेरण्या। आता आलाय वेग। अंगणवाडी महिलांच्या थकीत प्रोत्साहनपर भत्त्यांचा मार्ग आता मोकळा झाला। आदेशाची लवकरच अंमलबजावणी करण्याची मागणी अंगणवाडी महिलांनी केली होती। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 600 कोटींची कर्जमाफी मिळणार। कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा आकडा पोहोचला आहे 66,000वर। 1,30,000वर शेतकरी पात्रतेच्या यादीमध्ये होते। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी। वाशिम जिल्ह्यामध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी आता मागणी करीत आहेत। राम मंदिराचा पैसा खासदार फोडण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप। पेरणीनंतर पडलेल्या धुवाधार पावसाने बियाणे दबले। शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। महिनाभर पावसाची दांडी आणि शेवटी धुवाधार। बळीराजा प्रचंड आर्थिक संकटात।
राज्यामध्ये 4 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पावसाचा जोर वाढणार. जिल्ह्यांची यादी आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर. 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा रखडलेला हप्ता 12 ते 15 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि या टप्प्यात राज्यातील सुमारे 1,69,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1,500 रुपये डीबीटी प्रणालीद्वारे पाठवले जातील. त्यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळणार आणि मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीमध्ये यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेचच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. 2019 मधील शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांची मागणी. पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात. रेल्वेचा मोठा निर्णय. 15 मिनिटे आधी मिळवा आता तिकीट. म्हणजेच की ट्रेन सुटण्याच्या अवघ्या 15 मिनिटे आधी प्रवाशांना कन्फर्म तिकीट बुक करता येईल. प्रवाशांना IRCTC ॲप, वेबसाईट किंवा रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून हे बुकिंग सहजपणे करता येईल. यामुळे शेवटच्या क्षणी देखील प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इथेनॉलसाठी मक्यांची हमीभावाने खरेदी करा. खासदार सिंग यांचं पंतप्रधानांना पत्र. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेतून हजारो शेतकरी वंचित. आजची सर्वात महत्त्वाची व मोठी बातमी म्हणजेच की केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आर्थिक आधारांच्या योजना असल्या तरी 2019 नंतर खरेदी, वारसा किंवा कौटुंबिक वाटणीद्वारे जमीन नावावर झालेल्या हजारो पात्र शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. केंद्राकडून कांदा खरेदी दर आता प्रति क्विंटल 2,125 रुपये. राखीव साठा करण्यासाठी केंद्राकडून नियोजन. या जिल्ह्यांना आज अलर्ट जारी करण्यात आला. जोरदार आणि धो-धो पाऊस पडणार. म्हणजेच की कुठे झाडांची पडझड होत आहे तर कुठे रस्ते खचले आहेत आणि या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामध्येच आता हवामान विभागाने पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला. त्यासोबतच अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून उर्वरित राज्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनो लक्ष द्या. कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभांसाठी तुम्हाला ॲग्रिस्टेक नोंदणी क्रमांक अनिवार्य आहे. अखेर रखडलेले मानधन जमा होण्यास सुरुवात झाली. निराधारांचे अनुदान जमा झाली. शुभमंगल पण सावधान. लग्नपत्रिकेत आता वधूवरांची जन्मतारीख छापावीच लागणार. नवीन नियम लागू. आता शाळेतच प्रमाणपत्र दाखले मिळणार. शिबिर आयोजित करण्याचे निर्देश. आपले सरकार सेवा केंद्र, महसूल विभाग शाळेत पोहोचणार. फळ पीक विम्याचा अर्ज भरा. 14 जुलै शेवटची हेडलाईन. संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळांच्या मृग बहारांचा विमा संरक्षण नुकसान भरपाई थेट आधार लिंक बँक खात्यात तुमच्या जमा होईल. शेतकऱ्यांना लागले कर्जमाफीचे डोहाळे पण हवी कायमची कर्जमुक्ती. खरीपांच्या पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून? शेतकऱ्यांचा सवाल. जिल्हा बँक आणि सोसायट्यांमध्ये कर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा. कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत थकीत रकमेवर व्याज आकारणी नाही. शासनाच्या बँकांना महत्त्वाच्या सूचना. पात्र लाभार्थ्यांना मोठी खुशखबर. PM किसान योजनेला खीळ. ही KYC न झाल्याने हजारो शेतकरी वंचित राहण्याची भीती. चांदी 21,000 स्वस्त तर सोन्याच्या दरामध्ये 3,600 रुपयांची घट पाहायला मिळत आहे.